नमस्ते, परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपलं सिल्क थ्रेड वर्क क्लासचा 7वा क्लास आहे. तर आज आपण फेदर स्टिच कशा पद्धतीनं करायचे बघणार आहोत. त्यासाठी मी तर डिझाईन ड्रॉ करून घेतलेले आहे. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तर आपल्याला इथं सिल्क थ्रेडचे 2 थ्रेड घ्यायचे आहेत. त्यानंतर सुरुवातीला मधून आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर मध्ये जे आहे मधली जी लाईन आहे तिथं आपल्याला लॉंग स्टिच करून घ्यायची आहे. परत आपल्याला वरच्या बाजूला जायचं आहे. त्यानंतर इथं एक स्टिच करून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत एक स्टिच करायचं आहे. त्यानंतर लॉक स्टिच करायची आहे. त्यानंतर मधल्या जी लाईन आहे मधली तिथं जायचं आहे. इथं एक चेन घालून झाल्यानंतर आपल्याला वरती जायचं आहे. परत बॅक यायचं आहे. परत इथं एक चेन घालायची आहे. त्यानंतर लॉक स्टिच करायची आहे. परत सेंटरला जायचं आहे. परत वरच्या बाजूच्या लाईनवरती जायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला तिथून डायरेक्ट खाली बॅक यायचं आहे. परत इथं आपल्याला चेन घालून त्यानंतर लॉक स्टिच करायची आहे. परत सेंटरला जायचं आहे. परत वरच्या बाजूला जायचं आहे. त्यानंतर इथून डायरेक्ट आपल्याला खाली चेन स्टिच करायची आहे. त्यानंतर एक लॉक स्टिच करायचे. परत सेंटरला जायचं आहे. परत वरच्या बाजूला जायचं आहे. परत आपल्याला बॅक यायचं आहे. खाली एक चेन स्टिच करायची आहे. त्यानंतर लॉक स्टिच करायचे. अशा पद्धतीने आपल्याला हे फेदर स्टिच जे आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे. सुरुवात आपल्याला सेंटरपासून करायची आहे. एक बाजू आपल्याला एक साईड पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला जाऊन पूर्ण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं हे फेदर स्टिच आपण करू शकतो. ब्लाऊजमध्ये डिझाईन असेल किंवा साडीवरती, ड्रेसवरती, तुम्ही कोणत्याही फॅब्रिकवरती ही डिझाईन करू शकता. खूप छान आणि सुंदर डिझाईन दिसते. मध्ये तुम्ही कुंदन वापरू शकता, स्टोन वापरू शकता किंवा टिकली वर्क करू शकता, लोडिंग करू शकता. काही आपल्याला सेंटरमध्ये करता येतं. तर अशा पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीनं हे फेदर स्टिच करता येतं आपल्याला. इथं मी 2 तारची निडल घेतलेली आहे. तुम्ही तुलिपची ही निडल वापरू शकता. इथं पूर्ण एक साईड आपली पूर्ण झाल्यानंतर मध्ये आपल्याला एक लॉक चेन करून घ्यायचे आहे. त्यानंतर एंड नॉट करून घ्यायचं आहे. जे काही आपले महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तसेच फ्री आरी क्लासची जी प्लेलिस्ट आहे तीही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर अगदी फ्रीमध्ये तुम्ही आरी वर्क करू शकता. खूप डीपमध्ये आणि खूप डिटेल्स जे आहेत ते त्यामध्ये मी सांगितलेले आहेत. जवळपास 25-27 व्हिडिओ जे आहेत ते बेसिक क्लासमध्ये फ्री आरी क्लासच्या प्लेलिस्टमध्ये आहेत. सगळे तुम्ही बघू शकता. आणखी घरी बसून फ्रीमध्ये आरी वर्क करू शकता. सिल्क थ्रेडची हा जो आहे तो आजचा 7वा क्लास आहे. त्यामध्ये ही क्लासेस येत राहणार आहेत. सिल्क थ्रेड मास्टरी तुम्ही करू शकता. अगदी सुरुवातीपासून मी सांगितलेलं आहे की सिल्क थ्रेड तुम्ही कोणत्या पद्धतीनं सुरुवात करायची आहे, कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. जसे आपण क्लासेसमध्ये सांगतो, जे माझे पेड कोर्स आहेत त्यामध्ये ज्या पद्धतीनं शिकवलं जातं त्याच पद्धतीनं मी इथं आपल्याला शिकवत आहे. तसेच देवी आरी वर्क कशी करायची, फॅब्रिक पेंटिंग कसं करायचं, त्यानंतर देवी आरी विथ फॅब्रिक पेंटिंग कशा पद्धतीनं करू शकता, ते सगळे जे डिटेल्स आहेत सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तसं बघून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं जे आहे ते वर्क करू शकता. आणखी जे अपडेट डिझाईन येत राहणार आहेत यानंतरचे तेही आपल्या चॅनलवरती येत राहतील. तसेच आरी वर्क जे आहे ते फक्त ब्लाऊज डिझाईन आणखी साडी असंच आपल्याला वाटत असतं की आरी वर्क म्हटलं की फक्त आपण ब्लाऊजवरती वर्क करून देणार, आणखी साडीवरती वर्क करून देणार, त्यानंतर कुर्त्यावरती वर्क करून देणार. तर अशा पद्धतीनं हे आतापर्यंत आपण करत आलेलो आहोत. पण असं नाही आहे. खूप जे प्रोडक्ट आहेत ते लॉन्च झालेले आहेत आरी वर्कचे, ते सगळे प्रोडक्ट जे आहेत ते आपल्या चॅनलवरती आपल्याला बघायला मिळणार आहेत. खूप छान छान आयडिया जे आहेत ते मी आपल्याला यानंतर देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण ते जे आयडिया आहेत ते तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांनाही ही जी आयडिया आहे ती आयडिया त्यांना मिळू शकते. तर इथं आपल्याला एंड नॉट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आहे ते आउटलाईन करून घ्यायचं आहे. तर आरी वर्कमध्ये खूप प्रोडक्ट आपण बनवू शकतो. खूप प्रोडक्ट लॉन्च झालेले आहेत आत्तापर्यंत. आता एक प्रोडक्ट जे आहेत ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच आपल्याला त्यामध्ये कसं आपल्याला प्रोडक्ट बनवता येईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कशा पद्धतीनं पोहोचवू शकतो ते सगळं आपलं या व्हिडिओत मी एक टिप्स जे आहेत, जे टेक्निक आहेत ते सांगणार आहे. त्यासाठी
व्हिडिओ बघायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी मी टिप्स देत असते, तर प्रत्येक व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर इथं आपल्याला मध्ये मी जे वापरणार आहे ते स्टोन वापरणार आहे. तुम्ही कुंदनही वापरू शकता. तर इथं मी स्टोन वापरणार आहे आणि स्टोन लावून आपल्याला जे फेदर स्टिच आहे ते पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीनं नवीन प्रोडक्ट बघण्यासाठी, तसेच कोणकोणते नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च करू शकतो तेही बघण्यासाठी, फक्त ब्लाऊज पुरतं आरी वर्क मर्यादित न राहता तुम्ही घरी बसून अगदी एक बिझनेस करू शकता खूप छान प्रकारे. त्याचीही आयडिया जे आहेत ते आपले चॅनलवरती देण्यात येणार आहेत. तर इथं मी स्टोन लावून घेत आहे. तुम्ही कुंदन वापरू शकता. कोणतंही तुम्ही जे आपल्याला आवडेल ते मटेरियल इथं यूज करू शकता. तर या प्रकारे खूप सुंदर असं फेदर स्टिच आपलं झालेलं आहे. आत्तापर्यंत जे स्टिचेस झाले ते सगळे नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हीही घरात करू शकता. ते करा. आणखी मी इथं जो माझा नंबर दिलेला आहे त्यावरती नक्की मला शेअर करा तुम्ही केलेले स्टिचेस. आणखी कोणते आपल्याला स्टिचेस येत नसतील किंवा काही शंका असतील तर नक्की मला कमेंट करा. तर अशा पद्धतीने हे स्टोन लावून झालेलं आहे. खूप सुंदर असं जे फेदर स्टिच जे आहे आपलं हे इथं बनवून तयार आहे. खूप लोकांना फेदर स्टिच अवघड वाटतं, पण काहीही अवघड नाही आहे. खूप अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही बारकाईने जर बघितला टेक्निक तर खूप आरामात तुम्ही करू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.